नमस्कार. गेल्या महिन्यापासून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे लक्षात आल्यानंतर अगदी मार्च महिन्यातच आपण प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या आणि पंचनामे सुरू करण्यात आले होते. फळबागाच्या बाबतीत देखील वेगळा आपल्याला निर्णय घ्यावा लागला आणि विद्यापीठाची समिती आपण पाठवली होती. खास करून आंब्याच्या बागांच्या बाबतीमध्ये, आंब्याच्या झाडांच्या बाबतीमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोहर गळून पडलाय. हे लक्षात आल्यानंतर या विद्यापीठाच्या अभ्यास गटाच्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून अहवाल देण्यात आला आणि आपल्याला कल्पना आहे की आता फळबागांचे देखील पंचनामे चालू आहेत. जेवढं लवकर शक्य होईल तेवढे हे अहवाल राज्य सरकारकडे पाठवले जात आहेत आणि त्याचा आपण निश्चित पाठपुरावा करतोय. लवकरात लवकर मदत मिळावी या अनुषंगाने. पीक विम्याच्या बाबतीत देखील आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की 2025चा पीक विमा या बाबतीत आपला अतिशय ताकदीने नियोजनबद्ध पाठपुरावा चालू आहे. संबंधित आपले जे कृषी सचिव आहेत ते सध्या इलेक्शन ड्युटीवरती असल्यामुळे, निवडणुकीच्या प्रक्रियेत असल्यामुळे परराज्यामध्ये पुढच्या आठवड्यापर्यंत आपल्याला थांबावं लागेल. त्यांच्याकडे आता सुनावणी होणार आहे. आपण जे काही अहवाल कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून पाठवले होते त्यावरती विमा कंपनीने काही आक्षेप घेतलेत आणि त्याची सुनावणी हे कृषी आपले सचिव आहेत त्यांच्याकडे होणार आहे. लवकरात लवकर ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पाठपुरावा आहे आणि जसं त्याच्यामध्ये प्रोग्रेस होईल तसं निश्चितपणे मी आपल्याला कळवेन. 2020 आणि 21चा विषय हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचं हिअरिंग जे सुनावणी जी आहे ती पुढची होणार आहे. आपले वकील आणि सरकारच्या वतीने विशेष घेतलेले वकील हे उपस्थित राहतील. त्या बाबतीत देखील योग्य पाठपुरावा चालू आहे. कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागली, कोणामुळे ते आपल्याला माहिती आहे, पण त्या बाबतीत कुठेही आपण हायगे होऊ देणार नाही. पूर्ण ताकदीने आपल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा राहणार आहे. अजून एक दोन चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या 7 शाळा यांची निवड झालेली आहे. त्या सर्व संबंधितांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण आता एक दोन निर्णय घेतोय. आपल्यापर्यंत ते आलेही असतील. एक म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये 7 ते 9 संध्याकाळी मोबाईल आणि टीव्ही हे विद्यार्थ्यांनी वापरू नये. खरं तर कोणीच वापरू नये यासाठी प्रयत्न आहे. शक्यतो वापरू नये. त्याचं कारण असं आहे की सतत मोबाईल आणि टीव्ही बघितल्यामुळे स्पष्टपणे असं जाणवायला लागलंय की खास करून लहान मुलांच्या विषयामध्ये काही हानिकारक बाबी पुढे येत आहेत. ब्रेनचं डेव्हलपमेंट, त्यांची अभ्यास करण्याची, समजण्याची क्षमता, लोकांबरोबर इंटरॅक्ट करण्याची म्हणजे एकमेकाशी संवाद साधण्याची जी काही क्षमता आहे, या सर्व बाबींच्या बाबतीत विपरीत परिणाम होतोय. अभ्यासाने हे या विषयात जो अभ्यास झालाय त्यातनं ह्या अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमीत कमी राहावा आणि 7 ते 9 तर विद्यार्थ्यांनी अभ्यासच करावा अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. आपल्या जिल्ह्यात आपण ही सुरुवात करतोय आणि योग्य पद्धतीने हा पूर्ण विषय हाताळून मे बी इतर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ही प्रक्रिया करणं शक्य होणार आहे. याचबरोबरीने काही नाविन्यपूर्ण महत्वाचे विषय हाताळण्याचे आपले प्रयत्न आहेत. आपल्याला कल्पना आहे त्याप्रमाणे आपल्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं पाणी आणण्याची प्रक्रिया चालू आहे. चांगलं यश मिळतंय. त्याचबरोबरीने मोठे उद्योग आणण्याचे प्रयत्न आहेत. MIDC विकसित आपण करतोय. रेल्वेचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागलाय. आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाबतीत देखील आणि परिसराच्या विकासाच्या बाबतीत देखील अतिशय ताकदीने काम चालू आहे. येणाऱ्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आपले पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आपण भूमिपूजन करणार आहोत.
आजच पालकमंत्री महोदयाने याबाबतीत बैठक घेतलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त स्वयंरोजगारावरती आपण जास्त भर देतोय. येणाऱ्या काळात आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जसं आपण उद्योग आणतोय, जसं धार्मिक पर्यटनावरती आपण भर देतोय, तसंच स्वतःचे उद्योग स्वयंरोजगारावरती देखील आपण खूप लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय. गेल्या वर्षी आपल्याला कल्पना आहे, गेल्या आर्थिक वर्षामध्ये जे सीएमईजीपीचं म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं, त्याच्या पलीकडे 30% म्हणजे 130% उद्दिष्टाच्या पुढे आपण गेलो. 30% उद्दिष्टाच्या पुढे 1007 तरुण आणि तरुणींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य मिळू शकलं. मोठी अभिमानाची बाब आहे. गेले 4 वर्ष सलग आपण 100% उद्दिष्ट क्रॉस केलं होतं. यावर्षी तर 130%. आता येणाऱ्या वर्षात आपण ठरवलंय की प्रत्येक बूथमध्ये किमान एक उद्योजक आपण उभा करायचा आणि त्याच बरोबरीने नाविन्यपूर्ण असे 108 उद्योग जे आहेत त्यांना मदत करून नवीन हे उद्योजक तरुण तरुणींना आपण मदत करायची. ते सगळं करत असताना मी नेहमी सांगतो तसं एकट्या दुकट्याचं काम नाही. आपण सर्वांनी यात सहकार्य करावं. कुठेही अडचण आली आम्ही सर्वजण आपल्याला मदत करण्यासाठी आहोत. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पूर्ण ताकद आपल्या जिल्ह्याला देण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं राहावं ही आपल्या सर्वांना पुनश्च मी विनंती करतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे आता पंचनामे जे आहेत ते होत आहेत. काही प्रमाणामध्ये ते झालेली आहेत, अहवाली गेलेत आणि आपल्याला मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी आमचे पूर्ण ताकदीने प्रयत्न चालू आहेत. पूर्ण पाठपुरावा मी करतोय. या बाबतीत आपल्याला माहिती द्यायची होती. धन्यवाद.